बाप जिवंत असताना त्याला पोटाला पोटभर अन्न दिलं नाही, अंगाला अंगभर कपडा दिला नाही, मग तो गेल्यानंतर किती पितर घातले म्हणजे समाधान होणार आहे किंवा तो सुखी होणार आहे? आहेत तोपर्यंत आपल्या माता पित्यांना सांभाळा. कारण महाराज, माता पिता जर तुमच्या दाराच्या ओट्यावरती बसलेले असतील तर कोणत्याही दृष्ट माणसाची हिंमत होणार नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची. ही ताकद त्या मात्या पित्यांमध्ये असते. मात्या पित्यांचं कष्ट दिसत नाही महाराज. थोडे मुलं मोठे व्हायला लागले की मुलांना वाटतं काय कळतं त्यांना. आमच्या मात्या पित्यांना काही कळत नाही, सहज बोलतात. माझ्या बापाला काहीच कळत नाही, माझ्या आईला काहीच कळत नाही. अरे तू जरी त्या ठिकाणी आता समजदार झाला असला तरी सुद्धा त्या मात्या पित्यांनी महाराज लहानपणापासून सांभाळ केलेला आहे. आज तू थोडं शिकला असला म्हणून त्यांना अडाणी समजून जमणार नाही महाराज. कारण आपण ज्या वेळेला लहान होतो महाराज, आपण किती त्रास त्यांना दिला त्यांचं त्यांना माहिती आहे, बरोबर की नाही? आज आम्हाला वाटतं आमच्या माता पित्यांनी काय केलं आमच्यासाठी, पण त्यांनी जे आपल्यासाठी केलं ते काय आपल्याला शब्दात सांगता येणार नाही. कारण काय आहे, प्रत्येक गोष्ट महाराज शब्दातून व्यक्त होणारी नसते. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या माता पित्यांची सेवा करायची आहे. माता पित्यांनी आपलं बालपणामध्ये रक्षण केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे. आणि आता त्यांचं म्हातारपण हे एक बालपण असतं महाराज. म्हातारपणामध्ये लहान मुलांसारखं ते वागत असतात, पण आपलं कर्तव्य आहे आपण त्याही परिस्थितीमध्ये त्या माता पित्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि फक्त मंडपामध्ये आहे तोपर्यंत माना डोलवायच्या, मंडपाच्या बाहेर गेलं की म्हणायचं त्यांचं काय सांगण्याचं कामच असतंय, असं करायचं नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्मसात करायच्या आहेत. थोडं कुठली तरी गोष्ट सिरियसनेस आपल्यामध्ये असला पाहिजे, बरोबर की नाही? प्रत्येक गोष्ट सहजासहजी घेऊन चालत नाही. एखादी गोष्ट गांभीर्याने सुद्धा घेतली पाहिजे. या ठिकाणी मी हे सगळं कशासाठी सांगितलं महाराज? जसा रुक्मिणी मातेचा विवाह झालाय, रुक्मिणी माता त्या ठिकाणी आपल्या सासरी गेलेली आहे श्रीकृष्ण परमात्म्यासोबत. त्या बापाला जे दुःख आहे ते व्यवहारिक जीवनातल्या आपल्या बापाला सुद्धा दुःख आहे, हे विसरायचं नाही. आज ज्या वेळेला विवाह होतो महाराज, सगळेजण त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला वाटे लावतात. कालच्या सत्रामध्ये आपण रुक्मिणी मातेचा विवाह पाहिला. त्यानंतर महाराज गोपींच्या अंतःकरणामध्ये असणारा भगवंताविषयीचं जे प्रेम आहे, खरं तर तुमच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम होतं महाराज, काहीतरी आपला स्वार्थ असतो की बाबा ही गोष्ट जर मी त्याला दिली असेल तर त्या बदल्यामध्ये मला एखादी गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये महाराज स्वार्थ आहे. साधी महाराज आपण व्यावहारिक जीवनामध्ये पाहतो, कुठलीही गोष्ट असू द्या, आम्ही जी गोष्ट देतोय त्या बदल्यात काहीतरी आम्हाला मिळावं ही आम्हाला अपेक्षा आहे. या जगामध्ये असा कोणीही मनुष्य नाही महाराज की आपण एखादी गोष्ट दिली आणि त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्ही एखाद्याला काही दिलं तर त्याला अपेक्षा आहे बाबा हा मला चांगलं म्हणेल, बरोबर की नाही? परंतु या गोपीच्या अंतःकरणामध्ये असणारं जे प्रेम आहे हे निस्वार्थ प्रेम आहे. या गोपिकांना कुठलीही त्या ठिकाणी अपेक्षा नाही की बाबा आम्ही भगवंतावर प्रेम केलं, त्या परमात्म्यानेही आमच्यावर प्रेम करावं किंवा त्या परमात्म्यानं आम्हाला काहीतरी द्यावं ही अपेक्षा त्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये नाही. हे जे ब्रजमंडळातले गोपी आहेत, गोपाळ आहेत, निस्वार्थ भावाने प्रेम करणारे आहेत. आपण पाहिलं काल गोपींच्या अंतःकरणामध्ये, गोपाळांच्या अंतःकरणामध्ये असणारा, यशोदा मातेच्या अंतःकरणामध्ये असणारं निस्वार्थ प्रेम आपण काल पाहिलं. आणि लक्षात ठेवा, आपण निस्वार्थ प्रेम भगवंतावर केलं की भगवान परमात्मा सहजरीतीने प्राप्त होतो. त्याला काय जास्त कष्ट करत बसायची गरज लागत नाही.
फक्त आमच्या अंतःकरणामध्ये असणारं प्रेम हे भगवंतापर्यंत पोहोचणारं पाहिजे. हल्ली झाले असं महाराज, आम्ही एक सोमवार करतो आणि भगवंताकडे 10 वरदान मागून घेतो की बाबा मी तुझा उपवास करतोय, मला हे दे. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती प्राप्त होईलच म्हणून सांगता येत नाही. कारण तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट असली, ती परमात्म्याच्या मनामध्ये नसली की ती गोष्ट होत नाही. म्हणून ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या परमात्म्याच्या कृपेनं घडत आहेत. त्या परमात्म्याची इच्छा आहे. परमात्मा जो काही देतो महाराज, तो कशासाठी देतो? आपल्या कल्याणाकरता देतो. बरोबर. थोडं व्यावहारिक जीवनातलं उदाहरण घेतलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. एखादा घोडेस्वार करणारा मनुष्य असावा महाराज. बरोबर. घोड्यांमध्ये रेस लावली जाते, बैलांमध्ये रेस लावली जाते, माहिती आहे ना.